हाय गाईज, मी तुमचा लाडका मैं हूँ सब आणि तुम्ही मला फॉलो करता, माझे ब्लॉग बघता, मला फार आवडतं. आता मी गाडी चालवतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी शहापूरवरून एक पिकअप घेणार आहे जो मला महाबळेश्वरला न्यायचा आहे. सो तुम्ही बघू शकता रात्री जवळजवळ तीन वगैरे वाजलेत. सो आता मी निघालोय शहापूरला आणि बदलापूरचा बारवी डॅमचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने मी शहापूरला जाणार आहे. इथून 47 किलोमीटर शहापूर. इथून पिकअप घेऊन मग नंतर मी जाणार आहे महाबळेश्वरला. सो इट्स अ थ्रिलिंग. आणि असं मी लॉकडाऊनमध्ये सुद्धा हजार किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. आता तर मी एकटा चाललोय 47 किलोमीटर. नंतर मग माझ्यासोबत माझ्या मित्राची बहीण आहे. 2:45 वाजता मी निघालोय. 4 वाजता मी पोहोचणार आहे शहापूरला. आणि मग हे बघू शकता रात्री रस्त्यावर कुत्रं आहे. फक्त काळं कुत्रं नाही म्हणत आहे ना, पण सफेद कुत्रं होतं. गाड्या फार कमी आहेत, रस्ता मधला आहे. पण ब्लॉग बनवलं ह्याच्यापेक्षा काही ते थ्रिलर असू शकतं. आय डोंट नो. किनवली होता हा रस्ता आणि तुम्ही बघू शकता जवळजवळ सामसूम एकच दादा होता. त्याशी मी बोललो, जराशा गप्पा मारल्या. असं लाईफ असतं ड्रायव्हर म्हणून, असं लाईफ असतं. आता ते 5 वाजता चहा जाणं झाल्यावर माझ्या मित्राची बहीण निघणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही निघू पुढे महाबळेश्वरसाठी. माझी झोप थोडीशी अपूर्ण आहे, पण मी आता थोडा अर्धा तास झोप काढतो. सो चलो भाई, गुड नाईट फॉर हाफ एन आवर. सकाळी 5चा पिकअप आहे किनवलीमधून आणि आता मी पोहोचलोय 4 वाजता. 1 तास आधी पोहोचलोय, वेळेच्या आधी पोहोचलोय. सो आता 1 तासात मी थोडा आराम करीन आणि मग नंतर निघू आम्ही 5 वाजता. इथून म्हसा रोड आहे ना, जो मुरबाडच्या इकडून म्हसा जातो. सो त्या म्हसा रोडच्या इकडे तिकडून रस्ता आहे कुठून तरी. परत आता मला बॅक जायचं आहे आणि तिथून मग म्हसाचा रस्ता आहे. म्हसाची यात्रा सगळ्यांनी पाहिली असेल, मी ती कव्हर करेन. मला ह्यावेळी जरा जाणून घेतलं की म्हसाची यात्रा कधी, तर ती सुद्धा मी कव्हर करेन, जसं गावच्या यात्रा कव्हर केलेल्या आहेत तशा. भाई झोप तर येते थोडीशी, असं हे नाही, पण आता थोडंसं बरं वाटत आहे की मी पोहोचलोय. आता मी थोडा अर्धा पाऊण तास पडू शकतो. आज माझं आणखीन एक स्वप्न पूर्ण झालं. मला कधीतरी ना दर्ग्यामध्ये यायचं होतं आणि आज माझ्या नशिबाने आहे ना, मी इकडे खेड शिवापूरच्या इकडे एक दर्गा आहे, पीर कमर अली दुर्वेश. तर त्यांच्या दर्ग्यामध्ये आलो आहे आणि पहिल्यांदाच त्यांच्या दर्ग्यामध्ये येण्याचं भाग्य मला लाभलं आहे. आणि माझ्यासोबत जे आहेत ते मला तेच सांगतात की नशीब चांगलं आहे तुझं, पहिल्यांदा डायरेक्ट ह्या दर्ग्यामध्ये आलं आहेस. सो खूप छान वाटतंय मला. मजा येते. पण मजा म्हणजे काय, ह्याच्यात मजा येण्यासारखं काय नाही. पण हा जो दगड आहे ना मोठा, हा दगड 11 लोक उचलतात त्यांचं नाव घेऊन. तर तो उचलला जातो. एका बोटाने उचलायचं असतं. ओ खाला. मला ह्या दर्ग्यामध्ये येण्याचा योग कुणामुळे आला, तर यास्मिन माझी सिस्टर आहे, इरफानची बहीण, माझा मित्र. आणि हे जिजू आहेत आमचे. जिजू, आपलं नाव साहिल. सो मी जिजूंना आज पहिल्यांदाच भेटलो. सकाळी त्यांना आज महाबळेश्वरला न्यायला मी आलो, पिकअप केलं आणि ते सहज बोलता विषय निघाला, इथे काय आहे का ते चेक करत होते. त्यांनी दर्गा बघितला, मग ते म्हणाले दर्ग्यावर जाऊ. आणि त्यांनी मला फक्त एकदाच म्हटलं की चल, आणि मी लगेच आलो. कारण मला यायचं होतं दर्ग्यामध्ये कधीतरी. मी कधीच दर्गा नव्हता बघितला आणि आज तुमच्यामुळे मला बघायला मिळालं. सो मला पण खूप छान वाटतंय.
थँक्यू. मला खूप आनंद झाला ॲक्च्युली की मी आज, आणि मला बोलता बोलता जिजू म्हणाले की तू नाही पहिल्यांदा डायरेक्ट ह्या दर्ग्यावर आलाय असं. सो खूप लकी आहे. दगडाचं पण बोलावं लागतं. हां ते दगडाचं, आणि हा दगड आहे हा बघा, हा जो दगड आहे ना, वरती उचलतात ना. हा जो दगड आहे ना, हा दगड आहे, या दर्ग्याच्या बरोबर समोर आहे. आणि दर्ग्याचं या नाव घेऊन दर्ग्याचं जे नाव आहे ना, हे घेऊन मीर कमर 11 अली लोक दरवेश एक बोटाने उचलतात. 11 जण. तेव्हा तो उचलला जातो आणि सगळ्यांच्या मनात पॉझिटिव्हली त्यांनी नाव उद्गारलं तरच तो दगड उचलला जातो असं म्हणतात. सो आम्ही तिथे 11 लोक जमून मी तो उचलला होता. त्याचा जर व्हिडिओ मिळाला जर यास्मिन ताईकडे, तर नक्की मी तो पण टाकेन सोबतच. थँक्यू सो मच. आता आम्ही निघतोय, भेटूया आता. 3 दिवसाचा ब्लॉग आहे माझा हा. खूप सुंदर असं वातावरण आहे. या दर्गाच्या शिड्या होत्या ज्याच्यावरून मी दर्ग्याच्या वरती गेलो. थोडा हाईटवर हा दर्गा, आणि ही जशी जसं मी ह्याच्या आधी आमच्या गावच्या मंदिरांना पोवळी वगैरे दाखवली, तसंच पोवळीसारखंच आहे ती वॉल आहे. आणि हा वरती दर्गा आहे, तुम्हाला दिसतोय का? ठीक आहे. म्हणजे ॲक्च्युली माझ्याकडे आता ना गिम्बल आहे ना माईक आहे, पण गिम्बल पण नाही आहे, माईक पण नाही, पण खूप भारी वाटतंय. काय नाही, ते जसं मंदिरांच्या बाहेर दुकान असतात अगदीच तसंच, की बाबा त्यांनी फुलं, चादर असते ती दर्ग्याला व्हायची असते ती. सो त्या पद्धतीने. आणि हा सगळ्या खिचा पापड जिजू बोलले घेऊया. कुठला पापड बोलतो त्याला? चावल का पापड मस्त आहे. दर्ग्याच्या बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवतो. इथे आलात की लोक सगळ्यात आधी अडवून गाड्या पार्क करायला लावतात. फ्री जागा, गाडी पार्किंगची जागा फ्री आहे प्रत्येकाकडे अशी. आणि मग त्यांच्या दुकानातून काहीतरी घ्यायचं जे तुम्हाला अर्पण करायचं दर्ग्याला. आणि हे बघा, इथे गाडी पार्क केली आणि त्यांचं हे दुकान आहे. सो अशा प्रकारची इथे दुकान आहेत, आणि तिथून मग ते तुम्हाला काय अर्पण करायचं असेल ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता मी महाबळेश्वरमध्ये पोहोचलो आहे, आणि आता हे जे हॉटेल आहे ही हॉटेलची बिल्डिंग आहे. आणि वाजलेत आत्ता काहीतरी 4 वाजून गेलेत, आणि मी 3 वाजता पोहोचलो. तसं 1 तास झाला आहे, पण मी आत्ता व्लॉग बनवायला काढला कारण इथे ना एकदम हलका एकदम बारीक पाऊस चालूच आहे सतत. म्हणजे ही उंचावर जागा असल्यामुळे कदाचित तसं होत असेल. सो हे माझ्या मागे दिसतंय हे हॉटेल आहे. इथे बघा, मी इथे राहत नाही आहे, मी ॲक्च्युली ना ॲज अ ड्रायव्हर म्हणून आलो आहे. सो हा माझा व्लॉग ॲज अ ड्रायव्हर आहे. सो मी इथे प्रॉपर रूममध्ये नाही राहणार, तर ड्रायव्हर अकोमोडेशन असतं ना तिथे राहणार आहे. असं पण छान आहे हॉटेल, छान आहे हॉटेलचा स्पेस, छान आहे. तुम्हाला हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो 1 मिनिट. आणि इथे बघा, इथे बिल्डिंग्स, हे जे बिल्डिंग्स आहे हे पण हॉटेल. इथल्या लोकांचा हा बिझनेस असणार आहे ना. सो बघा, ही हिरवळ, सगळीकडे हिरवळ आहे. आणि यांच्याकडे ना एक स्विमिंग पूल आहे, इन्फिनिटी स्विमिंग पूल आहे. हा मस्त बांधला आहे, क्लासिक स्विमिंग पूल आहे. आणि ते आत्ताच त्यांनी पाणी वगैरे भरलं आहे, एकदम फ्रेश पाणी दिसतंय. पाणी भरायचं काम चालू आहे. सो असा इन्फिनिटी पूल. संध्याकाळ झाली आणि आता मी बाजारपेठेत आलो आहे. इकडे बाजारपेठ म्हणण्यापेक्षा मॅप्रो गार्डन आहे समोरच्या बाजूला. तिथे मी आतमध्ये कुठेच जात नाही आहे, कारण मी कस्टमरसोबत आलो आहे ना, आणि ड्रायव्हिंग करायला आलो आहे. सो मी आतमध्ये नाही जाणार कुठे. पण असं वातावरण खरं सांगू का, थंड आहे महाबळेश्वरचं. मला वाटलं नव्हतं अशी थंडी असते, आणि काहीच कळत नाही की एवढी थंडी असते. मी ट्राय करतोय मॅप्रोचा स्ट्रॉबेरी फ्लेवर, मस्त आहे. मी गार्डनमध्ये आलो शेवटी.
शकता मॅप्रो गार्डनमध्ये, जिथे मॅप्रोचे प्रोडक्ट मिळतात. गाईज, आज दुसरा दिवस आहे माझा. आज 22 तारीख आहे आणि आज दुसरा दिवस आहे महाबळेश्वर मधला. ज्यांना मी घेऊन आलो इकडे महाबळेश्वर मध्ये ते आता हॉटेलमध्ये वरती आहेत. मला झोपण्याची सोय केली होती, सो मी तिकडे झोपलो. छान झोप लागली मस्त. सकाळी आता 8 वाजता उठलोय, कारण काल खूप थकलं असल्यामुळे लवकर जाग नाही आली. पण त्यांना सनराईज बघायचा होता, पण सनराईज माझ्या मते इथे दिसणारच नाहीये. एवढं एवढं धुकं किंवा एवढं धुकं आहे, सो सनराईज वगैरे नाही दिसू शकत. पण एक आहे, म्हणजे या दिवसामध्ये असेल कदाचित. थोडं उन्हाळा वगैरे असेल तेव्हाच दिसतील सनराईज वगैरे. सनसेट पण दिसेल. थोडक्यात सांगायचं तर आजच्या दिवशी कुठे जायचंय मला काहीच माहित नाहीये. पण जर त्यांनी पॉइंट काढलेत, कुठल्या पॉइंटला त्यांना फिरायचंय, तर त्या पॉइंट्सवर आपण जाणार आहोत आज. जेव्हा जाईन तेव्हा ते दोघं त्यांचं त्यांचं फिरतील आणि मी माझ्या व्लॉगसाठी, म्हणजे एका दगडात दोन पक्षी पण होत आहेत. जसं उदाहरणार्थ त्यांचं भाडं घेऊन आलोय, पण मी ज्या प्लेसेसवर नवीन जाणार आहे तिथे मी व्लॉगही बनवू शकतो. सो गाईज, पैर मारो थोड़ा, पैर पाहिजे जोर से भाई, उनका बैग हाँ, बस 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 हो गया, निकल गया, छोड़ो. नहीं निकला भाईजान. मैं तो आपको पहले मैं तुम तुमको भी कहता ना, डायरेक्ट गाड़ी बैठते वैसा बैठे उनको बाजी 2 मिनट दिखा था, बस क्या नाम है, मलिक नाम है. वीडियो ले रहा हूँ, बैठने के बाद लेता हूँ ना फोटो. हाय गाईज, आता महाबळेश्वरमध्ये एंट्री करून सगळ्यात अगोदर हॉर्स रायडिंगची मजा घेणार आहेत यास्मिन आणि साहिल. सो त्यांनी ब्लॅक घोडा निवडला आहे, त्याचं नाव आहे मलिक. आणि ते आता जातील फिरायला, थोडं राऊंड मारून वगैरे येतील. पण त्याच्यानंतर ह्या बाजूला वेना लेक आहे, त्या वेना लेकच्या इकडे ते जातील. तुम्ही बघू शकता. चला चला चला. त्यामध्ये तुम्हाला गेट दिसतात वेगवेगळे. इथे गाडी अडवून हे लोक महाबळेश्वरच्या आतमधली एंट्री घेतात. म्हणजे पाचगणीवरून येणारे लोक तिकडून येतात आणि मग महाबळेश्वरसाठी इकडे परत एक एंट्री फी आहे 100 रुपयाची. ती चार्ज केल्यावर गाड्या आत सोडतात. आणि जसं महाबळेश्वरच्या या आतमध्ये एंटर केलं तसं इथे लेफ्टला ज्या गाड्या पार्किंग दिसते ना, तिथे घोडे पण आहेत. म्हणजे तुम्ही जर इथे कधी आलात तर तुम्हाला हॉर्स रायडिंग करायची असेल तर एकदम सिम्पल रेट आहे त्यांचा, सगळ्यांचा फिक्स रेट आहे. एक घोड्यावर जर एक जण बसला तर 300, कपल बसलं तर 500 आणि 200 रुपये घोडा जंप करायचे. आणि जंप करणारा घोडा पळत नाही असं ते म्हणतात, पण असं काही नाही. म्हणजे त्याला चालवत नाही तसं जंप करणाऱ्या घोड्याला. सो जंप करणारा घोडा एका जणाला घेऊनच जंप करतो, तो कपलला घेऊन जंप नाही करत. सो अशा प्रकारचे इथे रेट आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर जेव्हा माणसं फिरायला जातात तेव्हा पैशांचा विचार नाही करत. सो एवढं काही एक्सपेन्सिव्ह नाही आहे महाबळेश्वर. सो पण बघा धुकं बघा ना केवढं. मागे तुम्ही बघाल एवढी मजा येते ना. हे आले परत रिटर्न रायडिंग करून आणि
कुठपर्यंत त्यांनी हॉर्स रायडिंग केली होती त्यांनाच माहिती, कारण तेच इकडे गेले होते. मजा आया. सो खूप सुंदर घोडा आहे मलिक, आणि थोडा चिखल आहे इथे. पहिले हा घोडा छान डिसाईड झाला होता, पण नंतर मग काळा घोडा पाहिजे म्हणून हा जम्प करतो घोडा. सो घोड्यावर चढायला उतरायला अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे इथे, त्यामुळे वयस्कर माणसं असू दे किंवा त्यांना चढता येणार नाही वगैरे असं काही ठिकाणी असा प्लॅटफॉर्म नसतो. हा प्लॅटफॉर्म यांनी बनवून ठेवला आहे. असे किती प्लॅटफॉर्म बनवले तुम्ही बघू शकता. एंडपर्यंत बरेच प्लॅटफॉर्म, 1 2 3. ओके, हे आता उतरले घोड्यावरून. इथे गाड्या पार्किंग पण आहे आणि सायमल्टेनियस घोड्यांचं पण सगळं आहे. सो इथे अशा प्रकारे पर्यटक येत असतात. थोडा पाऊस पडतोच आहे, बारीक बारीक. असं त्यांनी भिजायला नाही होते, फक्त एवढंच, पण पाऊस पडतोच आहे. ओला झालो आहे हलकासा. आणि आता साहिल आहे ना, तो साहिल जिजू आमचे अब एक घोड़े से जंप मारेंगे, जंप. हाँ, ये अभी घोड़ा विली मारने वाला है. घोड़ा विली मारेगा. अशी बघितलं एका ठिकाणी एक मुलगी घोड्यावर बसून रायडिंग करत होती. तर हा पूर्ण ग्राउंड आहे ना, इथून तो घोडा तिला घेऊन गेला एकटीला. तो पूर्ण राऊंड मारून ती ठार बसली तिकडे. ती आता मुलगी बसली आहे. त्यावर ह्या वेना लेकच्या बाहेर तुम्हाला असे कॉर्न सेंटर्स दिसतील, ज्याच्यामध्ये सगळे कॉर्न सेंटर्स आहेत वगैरे वगैरे, आणि बाहेर असे विक्रेते बसलेले असतात फ्रूट्स वगैरे घेऊन. सो तुम्ही बघू शकता, हे वेना लेक आहे. वेना लेकची एंट्री पॉईंट आहे तो वाला, तो जो आहे. ओके, इथे असं पेरू वगैरे सगळं ओरिजिनल फळं, म्हणजे ऑर्गॅनिक असं पकडून चला, कारण बऱ्यापैकी साताऱ्यामध्ये महाबळेश्वरला ऑर्गॅनिकच मिळतं. सो हे लेक आहे वेण्णा लेक बोट क्लब. हा तुम्ही बघू शकता, इथे लोक बोटिंग करतात. तर भिजलेलो आहे, आणि आता तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या बाजूला ते मगाशी दाखवले ते कॉर्न सेंटर्स. मी तिथून जाऊन आलो. इथं काहीतरी आता नाश्ता करायचा आहे, मला भूक लागले, बघू. बाकी यांनी तर खूप एन्जॉय केलं आहे. सो हॉर्स रायडिंगचं स्वप्न थोडंसं अर्धवट राहिलं वाटतं त्यांचं. आता बघू काय कधी करतात ते. नाही मेरे पे कॉर्न सेंटरमधून पेरी पेरी कॉर्न घेतलं आहे 50 रुपयाला. रिजनेबल आहे, एवढं काय महाग वगैरे नाही. बोलताना धूर निघतोय तोंडातून, तर तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही, मला तर दिसतोय. क्या पूछू. तर आपण आता आलोय महाबळेश्वरच्या या वेण्णा लेकच्या इकडच्या एका चहावाल्यांकडे. 30 रुपयाला कुल्हड चहा आहे आणि 20 रुपयाला साधा, म्हणजे थोडं कुल्हडचा डिफरन्स. त्यांना पण एवढं वर सामान आणायचं आणि ह्या गोष्टी. सो बरोबर आहे ना सर. सो थंडी वाढायचं थांबायचं, पण मला कुल्हड नको आहे, मला चहा द्या फक्त त्या कपामध्ये. हाँ बात झाला. पहले अभी ये चाय मैं दे रहा हूँ साहिल को, ये लो. नहीं चाहिए, आप बोले ना चाहिए. नहीं बोल रहे, आप बोल रहे ना आप पियोगे. ठीक है, साथ में केक खाऊंगा. 1 मिनट को केक दे दो मेरे को. नहीं मैं इधर बिरयानी का केक फ्रॉम पुणे, इट्स वेरी स्पेशल. यस, इंग्लिश में बात कर रहे देखो. नो प्रॉब्लम, वेरी वेरी टेस्टी, सुपर सुपर. शिल्पा शेट्टी. शिल्पा शेट्टी. आता पोचलोय वेण्णा बोट क्लब महाबळेश्वर, आणि इथे बोटिंगसाठी ते लोक जातील. मी कुठेच जाणार नाही आहे, कारण मी भाडं घेऊन आलो आहे माझं, आणि त्यामुळे मी तिथे आतमध्ये कुठे जाणार नाही. पण नेक्स्ट टाईम मी जेव्हा महाबळेश्वरला येईल तेव्हा मला सगळं माहिती झालेलं असेल इथलं. लेक बोट क्लब महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद महाबळेश्वर. ओके, सो तुम्ही बघू शकता. बोटिंग इन द सेन्स सगळ्यांना एकत्र घेऊन जाणार काय ते.
हां वेना लेकचं बुकिंग ऑफिस आहे जिथे बोटिंग करण्यासाठी तुम्ही बुकिंग करू शकता. तो कार जाईल. नाही आहे ना तिथे पार्किंगची सुविधा आहे. जवळ जवळ आहे. फक्त एक जो आहे ना सावित्री वगैरे तो वेगळ्या ठिकाणी आहे जरा, म्हणजे यायच्याच मार्गाला आहे. अच्छा. आता आपण चाललोय जुनं महाबळेश्वरच्या इकडे आणि तुम्ही बघू शकता रस्ता थोडा अरुंद असला, थोडा सध्या इथे थोडा खराब असला तरी भरपूर लोक आलेत पर्यटनाला. आणि आमच्या गाडीमध्ये पण 5-4 लोक आहेत. गाडीमध्ये आम्ही कॅमेरा पण चेंज करावा, आम्हाला पण दाखवावा. हा थांबा दाखवलं ना. मध्ये आम्ही 4 लोक आहोत. आता इथे मागे साहिल आणि आसमान बसले जिजू आमचे. आणि हा दादा आम्हाला इथे भेटलाय, इथला स्थानिक आहे. आणि त्याला आम्ही विचारलं की बाबा पॉईंट्स वगैरे कुठे आहेत, तर तो म्हटलं मी पण त्या बाजूला चाललोय, मला सोडाल का जर गाडीत जागा असेल तर. सो आपण त्याला घेऊन चाललोय आणि त्याला सगळं विचारतोय की बाबा पॉईंट्स कुठे आहेत, काय आहेत. इथले लोकलमध्ये स्थानिकमध्ये आहेत. सो दादा नाव काय तुझं? कात्रट. तेजस कात्रट. ओके, आडनाव कात्रट आहे. ओके, तेजस कात्रट. मस्त बोलायला पण छान आहे हा दादा आणि भारी वाटला त्याला भेटून. बाकी तो हे सांगत होता की हा सीझन इकडे यायचा नाही आहे कारण इथे पावसाळ्यामध्ये धुकं वारा खूप असतो. सो हा सीझन इथला नाही आहे. पण यावर्षी काश्मीरला जो काही अटॅक झाला त्या पहलगामचा, त्यानंतर पर्यटनासाठी तिकडे जाणारे लोकांच्या सगळ्यांचं काय बोलतात पहिलं थंड हवेचं ठिकाण फिरण्यासाठी म्हणून त्यांनी बहुतेक महाबळेश्वरची निवड केली असावी. म्हणून आता या सीझनमध्ये पहिल्यांदा इकडे गर्दी असं तो सांगत होता. सो आता आपण जाऊ पॉईंट्सला आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा भेटूया. ओके, बाय. महाबळेश्वरला जायचा तो मगासचा थोडा रस्ता खराब होता, पण आता इथे पूर्ण चांगला रस्ता आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता ते थोडं सगळीकडेच, कारण ते काय प्रत्येक वेळी जमेलच नाही. पर्यटनासाठी सतत चालू असतं, लगेच बंद नाही करू शकत पर्यटन, तर त्यामुळे रस्ते. पण इकडचा रस्ता तुम्ही बघू शकता काँक्रिटीकरण झालेला रस्ता आहे आणि हा जरा अरुंदपेक्षा थोडा जरा चांगलाच आहे. म्हणजे 2 गाड्या सहज पास होतील, मोठी गाडी एक आणि छोटी गाडी एक, असं दोन्ही मोठ्या गाड्या 2 गाड्या सहज पास होतील. कसा रस्ता एकदम क्लीन आहे. आता इथून 6 किलोमीटरवर सगळे पॉईंट्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोलता एक गोष्ट कळली की महाबळेश्वर दर्शन म्हणून एक बस सोडली जाते न्यू महाबळेश्वरच्या इथून आणि मग तिथून ती महाबळेश्वर दर्शन बस दिवसातून एकदा असते आणि ती पूर्ण सगळे पॉईंट्स फिरून आणते. फक्त टाईम लिमिट असतं की बाबा या पॉईंटला तुम्ही एवढा वेळ थांबा. ते कंडक्टरांनी जो ड्रायव्हर असतो त्यांच्याकडून तुम्हाला समजेल की इथे किती वेळ थांबू शकता. तेवढं झाल्यावर त्या पॉईंटवरून निघायचं. सो पुढचा पॉईंट असं पूर्ण महाबळेश्वर दर्शन म्हणून एक बस असते. सो त्यांनी तुम्ही येऊ शकता. तुमच्याकडे प्रायव्हेट गाडी असेल स्वतःची तर तुम्ही इकडे येऊन थोडंसं लांब रूम घेतलं तर स्वस्त आहे म्हणजे मार्केटपासून. पण तेच जर तुम्ही मार्केटमध्ये रूम घ्याल, कारण जर तुमच्याकडे गाडी नाही आहे स्वतःची पर्सनल किंवा काय, तर तुम्हाला मार्केटमध्येच रूम घेणं जास्त सोयीस्कर पडेल. रूम भले महाग पडेल पण बाकीच्या गोष्टी वॉकेबल डिस्टन्सवर होऊन जातील. सो ही सगळी माहिती मला त्या बाजूच्या जो नवीन मित्र झाला आमचा एक छोटासा तेजस म्हात्रे म्हणून त्यांनी दिली. तेजस म्हात्रे बोलतो, तेजस कात्रट. सो त्याच्याशी मैत्री झाली आहे चांगली. मी त्याच्याशी मैत्री वाढवेन पुढे, कारण महाबळेश्वरमध्ये जेव्हा पण यायचं झालं त्याला फोन करून येईन. कशा प्रकारचं जंगल आहे आजूबाजूला महाबळेश्वरमध्ये. झाडी हिरवीगार. पुढून गाडी येते, फॉगमुळे लाईट त्यांना पण चालू ठेवावी लागते. आपण पण लाईट चालू ठेवली, हेडलाईट पण आणि ही पण तुम्ही बघू शकता. मजेची गोष्ट आहे की आम्हाला माहीतच नाही कुठपर्यंत जायचं आहे.
आम्ही विदाऊट मॅप फिरतोय, पण त्या मुलांनी ज्याप्रमाणे गाईड केलं त्यानंतर पुढे एकाने अजून एकाने गाईड केलंय तसं आम्ही चाललोय. सो तुम्ही बघू शकता कशी मस्त झाड आहेत. झाडांच्या वर पण बघा ना कसे ग्रीनरी. झाडांच्या वर शेवाळलंय, पण काही काही अजून छोट्या छोट्या वनस्पतींनी त्यांची खोडं घेतलेली आहेत. पण मस्त वाटतंय ऍक्च्युली, वातावरण छान आहे महाबळेश्वर. शॉर्ट व्हिडिओ म्हणजे महाबळेश्वर सातारा येत असून, आणि मी स्वतः माझं गाव सातारा आहे. साताऱ्यामध्ये सज्जनगड साईडला कुरुळ सावली ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे. पण एवढं असून सुद्धा मी महाबळेश्वरला पहिल्यांदा आलो आहे. म्हणजे विचार करा आपण आपल्या जवळच्या इथे पॉइंट आला आर्थर सीट, इथे खाली आहे एलिफंट. अच्छा राईट में जाने का ना, एल्फिस्टन पॉइंट आहे. हां ठीक आहे. तर आता एल्फिस्टन पॉइंट म्हणून तिकडे आम्ही निघतोय आणि परत बाहेर येऊन मग दुसरे 2 पॉइंट आहेत तिकडे जाऊ.